नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर विनोबांविषयी एक फार छान लेख वाचनात आला, तो तुमच्याशी शेअर करते. विनोबांना इंग्रजांनी अंधाऱ्या कोठडीची शिक्षा दिली, ज्यात अगदी छोट्या खोलीत फक्त एक वेळ पहारेकरी जेवण घेऊन यायचा. त्या खोलीमध्ये प्रकाशसुद्धा नव्हता. अशा वातावरणात विनोबा खचतील, त्यांची प्रकृती खालावेल, ते निराश होतील, ते माफी मागतील सरकारची, ही अपेक्षा इंग्रजांची होती. पण आठवडे दिवस जसे जसे जायला लागले ना, तसे तसे विनोबा अजून तजेलदार आणि सशक्त दिसायला लागले. आणि हे पाहून जेलर अचंबित झाला. काय केलं विनोबांनी असं? तर विनोबांनी 24 तासाचं नियोजन केलं. रोज ते जितके मैल चालत होते त्या खोलीची लांबी मोजून साधारण रोजचं अंतर चालायला किती पावलं चालावं लागेल हे अंतर काढून तेवढे तास ते त्या खोलीमध्ये चालायचे. शिवाय त्यांनी ध्यानधारणेचा वेळ वाढवला. जो पहारेकरी त्यांच्यासाठी जेवण घेऊन यायचा ना, त्याच्या आयुष्यात काही दुःख आहे का हे विचारून त्यांनी काही योग्य सल्ले दिले. त्यामुळे जेलमधले इतर पहारेकरीसुद्धा आपली गाऱ्हाणे घेऊन विनोबांकडे यायला लागले आणि त्यांचा संध्याकाळचा वेळ लोकसमस्या निवारणात जायला लागला. जे काही कच्चं भरड अन्न मिळायचं तेही विनोबा अगदी समाधानानं चावून खायचे. व्यायाम तर होताच रोजचा. झोपही विनोबाजींना शांत लागायची. इंग्रज जेलर हे बघून थक्क झाला की संध्याकाळी इतकी लोक त्यांच्याकडे का बरं जमतायत त्यांच्या खोलीपाशी. एकदा तो स्वतः विनोबाजींशी बोलायला गेला. त्यानं विनोबांना ही रोज सभा घेण्यासाठी जेलमध्ये एक स्वतंत्र जागा दिली. मग यापुढे वाचनासाठी विनोबाजींनी काही पुस्तकं मागवून घेतली आणि पुढे पुढे तर जेलमध्ये चक्क गीतेच्या प्रवचनांचे वर्ग इतर कैद्यांसाठी सुद्धा सुरू झाले. खरंच सगळं किती थक्क करणार आहे नाही मंडळी? जरा विचार करून बघा. आपल्याला राहण्यासाठी अंधार कोठडी नाही आहे. आपल्याला आपल्याच घरात राहायचं आहे. आपल्याबरोबर आपलेच नातलग आहेत. मनोरंजनासाठी असंख्य गोष्टी आहेत, त्याचे पर्याय आहेत. मग ह्या सगळ्यात नेमकं असं काय कमी आहे की ज्यामुळे आपल्याला दुःख होतं, ज्यामुळे आपण निराश होतो, ज्यामुळे आपण सतत कुठले ना कुठले विचार करत राहतो? तर यामध्ये कमी आहे सकारात्मकतेनं विचार करणाऱ्या आपल्या मनाची. सकारात्मक विचार करणारं मन हवंय फक्त. या गुरुकिल्लीनं आनंदी जगण्याचं एक प्रशस्त दालन आपल्यासाठी खुलं होणार आहे. सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे, फक्त गरज आहे सकारात्मकतेनं विचार करण्याची. बस तेवढंच तर करायचं आहे आपल्याला आनंदी जगण्यासाठी. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.